हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या शिवाचे शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आहे। शिवप्रतिमेला पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। एकनाथ शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांचे लाडके खासदार विचारे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। आपले उपनेते नाटा साहेब, जिल्हा प्रमुख आदर फाळून बाबा फडपा आणि त्याच्यामध्ये युवा सेनेचा वाटा हा सिंहाचा असावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
पुणावाले इकडे उभे राहा. पुणा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी पटकन लवकर पुढे. शिवसेनेत सर्व डॉक्टरांचं हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर लोक तर पहिल्यापासून काम करतातच, पण आज अजून डॉक्टर संख्येने एकत्र येऊन डॉक्टर सांगायचे पुणे जिल्हा आयुर्वेदचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे वार्ड अध्यक्ष होते. प्रभाग क्रमांक 35 कोपरखेरणा विराज चव्हाण, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनोद सनस, अभिजित घागरे, आकाश तालमे, अक्षय राऊत, विशाल मतकुळे, सूरज निकम, उमेश मानकर, राजेश सणस, प्रमोद गोडसे, विशाल उमरकर, संदीप गोळे, विक्रम गोगळे. हे राष्ट्रवादीचे वार्ड अध्यक्ष असून ॲन्युअली नव्या मुंबईचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा शिवसेनेत प्रवेश. यानंतर मी सर्व कार्यकर्ते दोनच प्लीज सर्वांना खाली. यानंतर मी डॉक्टर करण प्रदीप जैन यांना मी व्यासपीठावर बोलवतोय. सिद्धेश्वरी IIT प्रवेश परीक्षा भारतात 35वा, महाराष्ट्र 3रा आणि मुंबईमध्ये पहिला आलाय. यांना मी या ठिकाणी सन्मान जैन डॉक्टर जैन या मॅडम तुम्ही साहेब. यानंतर श्रेष्ठी अमृत बोरुले, राष्ट्रीय वीरता पुरस्कार पंतप्रधान यांच्या हस्ते, जीवन रक्षा पुरस्कार, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण अशोक पदक. सर्व तोहार आणि सोमनाथ पटकन पुढे. तोहार शिंदे साहेब, खासदार साहेब सर्वांना एकत्र मिळून नाटा साहेब सर्व तुम्ही तिघे जण खासदार थोडा बाजूला आणि साहेबांचा लाडका नगरसेवक सोमनाथ याचा वाढदिवस आहे, त्याला बुके द्यायला लागले. कोणाला बोलू आणि महिला युवती सेनेच्या वतीने पटकन आणि आता सिद्धे साहेब. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हा. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि युवा सेनेने जी काय मेहनत घेतली आणि या ठाणे लोकसभेमध्ये एक इतिहास घडवला आणि राजन विचारे यांचा तब्बल 2,82,000 मताधिक्याने विजय आपण मिळवून दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि या निवडणुकीमध्ये ज्या लोकांची मक्तेदारी या नव्या मुंबईमध्ये होती, सत्तेची मस्ती ज्यांच्या डोक्यात होती, सत्तेची मगरुरी आणि हवा ज्यांच्या डोक्यात भरली होती, त्यांना त्यांची हवा काढण्याचं काम आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही केलं आणि हा दैदिप्यमान असा विजय आपण मिळवला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.
या देशामध्ये जर परिवर्तन झालं, लोकांनी ठरवलं होतं की या देशातल्या काँग्रेस सरकारला घरी पाठवायचं, या देशाचं ज्यांनी वाटोळं केलं, या देशामध्ये भ्रष्टाचार, घोटाळे, महागाई, सर्वसामान्य माणसाचं जगणं ज्यांनी महाग केलं, त्यांना धडा शिकवायचा निश्चय या देशातल्या जनतेने घेतला होता. आणि एकीकडे हे सगळं घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई, अन्याय, अत्याचार सगळं होतं. महिलांवर देखील अत्याचार, दलितांवर अत्याचार, या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये संताप होता, चीड होती, राग होता. आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक पर्याय होता. आणि म्हणून लोकांनी भरभरून मतदान केलं आणि यूपीए सरकार, काँग्रेस सरकारला त्यांची जागा दाखवली. आणि देशामध्ये एक भगवी लाट निर्माण झालेली आपण सगळ्यांनी पाहिली. जे कधी मतदानाला उतरत नव्हते ते सगळे मतदान केंद्रावर आपण पाहत होतो. परंतु या ठिकाणी आता आपली जी लढाई आहे, जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे, या महाराष्ट्राच्या विधान भवनावर भगवा झेंडा फडकवण्याचं, ते आपल्याला पूर्ण करायचं. आणि ती वेळ आता, ती लढाई आता जवळ येऊन ठेपलेली आहे. या आपला देश, सगळे तरुण मतदार या आपल्या देशामध्ये 60 ते 65% आहे. मगाशी या ठिकाणी सांगितलं की तरुणांनी, युवकांनी अनेक क्रांत्या घडवल्या. अनेक जी क्रांती झाली त्याच्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील युवकांचा मोठा सहभाग होता आणि तुमच्या युवा सेनेचा देखील मोठा सहभाग होता. आणि म्हणून या ठिकाणी एवढं प्रचंड मताधिक्य मिळाले. 60 ते 65% तरुण मतदार या देशामध्ये आहे. आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे. जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी पाहिलं, 95 साली, 94 साली देखील शिवसेना प्रमुखांनी स्वप्न पाहिलं होतं, या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आणण्याचं. आणि एकदा बाळासाहेबांनी निश्चय केला, एकदा मनाशी ठरवलं की त्या 95 साली देखील या विधान भवनावर भगवा झेंडा बाळासाहेबांनी फडकवला होता. आणि त्यावेळेस शिवशाहीचं सरकार आल्यानंतर आपण पाहिलं 4.5-5 वर्ष, जे काही 4.5 वर्ष शिवशाहीने सत्ता या ठिकाणी राबवली, त्या सरकारमध्ये एकही मिनिट लोड शेडिंग नव्हतं. एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नव्हती. एकही बॉम्बस्फोट झाला नव्हता. एकही जातीय दंगल झाली नव्हती. एकही महिलेवर अत्याचार करण्याची हिम्मत कोणी केली नव्हती. जीवनावश्यक वस्तूंचे भाव न वाढवण्याचे आदेश बाळासाहेबांनी मनोहर जोशी सरांना दिले होते. आणि ते सरकारचं काम बघा. आणि आता जे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकार जे काम करते ते बघा. बॉम्बस्फोट खुलेआम होत आहे. बॉम्बस्फोटची मालिका होती आहे. कसा गोळ्या घालतोय, कुणाला या सरकारची भीती राहिली नाही. महिलांवर अत्याचार होत आहे, दलितांवर अत्याचार होत आहे, जातीय दंगली होत आहे. आणि महागाई गगनाला भिडले. महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं हा प्रश्न या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून परिवर्तन हे अटळ आहे. परिवर्तनाची लाट या राज्यामध्ये, या विधानसभेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु लोकसभेत मिळालेला लीड आपण जर डोक्यात ठेवला तर निश्चितपणे आपण गाफील राहिलो असं होईल. आणि म्हणून लोकसभेच्या मताधिक्यावर आपल्याला जाता येणार नाही.
लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात, त्याच्यात फरक असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जे काही राज्यातले काळे कारभार जो आहे, काळा बाजार आहे, घोटाळेबाज सरकार आहे, महागाई वाढवणारं सरकार आहे, महिलांवर अत्याचार अन्याय करणारं सरकार, दलितांवर अन्याय करणारं सरकार, या ठिकाणी यांचा कारभार लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं आपण जर केलं तर निश्चितपणे या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे मताधिक्य मिळाले त्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळाल्याशिवाय विधानसभेत आपल्याला म्हणजे मिळेल निश्चितपणे. पण आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जे नाईक आणि कुठली कंपनी आहे ती प्रायव्हेट लिमिटेड, या ठिकाणी तुझं वैभव तू नाही, तू सोडून या ठिकाणी या कंपनीने पालकमंत्री म्हणून फक्त नव्या मुंबई पुरता पालकमंत्री किंबहुना नवी मुंबई नाही तर स्वतःच्या कुटुंबापुरता हा पालकमंत्री पदाचा वापर या लोकांनी केला. या महापालिकेला ओरबाडून खाल्लंय. या महापालिकेमध्ये भ्रष्टाचार बघा. ठाणे महापालिकेमध्ये जे काम 10 रुपयाला होतं ते काम इथे 20 रुपयापेक्षा जास्तीने दिलं जातं. काळा बाजार, भ्रष्टाचार याने पोखरलेली पूर्णपणे ही महापालिका. हे सर्वसामान्य लोकांचे पैसे आहेत, हे करदात्यांचे पैसे आहेत. आणि म्हणून अनेक माध्यमातून सगळी कामं, मी अनेक बैठकांमध्ये सभांमध्ये बोलतो की कुठलंही काम ते सोडत नाही. मोठ्यापासून रस्त्यापासून शौचालयापासून गटारापासून सगळी कामं त्याला पाहिजे. आणि त्यामुळे या ठिकाणी सर्व लोक त्यांच्या विरोधामध्ये उतरले. या ठिकाणी त्यांचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतली लोक देखील या ठिकाणी लोकसभेमध्ये राजन विचारे यांच्या बाजूने रस्त्यावर उतरली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलं. कारण त्यांनाही माहित आहे या ठिकाणी जो काय अन्याय होतोय, अत्याचार होतोय, या ठिकाणी हा संपला पाहिजे. या ठिकाणी कुठेतरी अंत असतो आणि पापाचा घडा आता भरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे. ते आता गणपती मंदिर आम्ही येताना बघितलं. गणपती मंदिर काय रस्त्यामध्ये आहे? आता आम्ही येताना बघितलं तेच मंदिर ना. या ठिकाणी एका बाजूला रस्त्याच्या कडेला गणपती मंदिर आहे आणि ते गणपती मंदिर पाडण्याचा हे प्रयत्न करतात. ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. आणि गणपती मंदिराला जर हात लावायला याल तर अख्खा ठाणे जिल्हा या ठिकाणी या नव्या मुंबईमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि ठाणे जिल्ह्यातला शिवसैनिक पेटल्यानंतर काय करतो हे अनेक वेळा पाहिलेला आहे. हा इतिहास घडवणारा जिल्हा आहे. हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम केलं आहे. शिवसेना प्रमुखांचा शब्द अंतिम मानून त्यासाठी वाटेल जीवाची पर्वा न करता धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा जिल्हा बांधलेला आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्यातल्या शिवसैनिकाला डिवचण्याचं काम तुम्ही करू नका हे माझं आवाहन आहे. त्याचा गणपती मंदिराला हात लावाल त्या दिवशी तुमचं विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपल्याला एवढं सांगेल, मला जायचंय त्यामुळे